नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा छळ, विनयभंग आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता। यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड एक महिलाच असल्याचं तपासातून पुढे येताना दिसतंय। संशयित निदा खान सध्या फरार असून पोलिसांनी तिच्या शोधासाठी 2 पथकं रवाना केली आहेत। पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। नाशिकमध्ये कॉर्पोरेट कंपनीतच धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं रॅकेट उघडकीस आल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। पण याच प्रकरणात धर्मांतरामागे आणि लैंगिक शोषणामागे एक महिलाच मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांना संशय आहे। कंपनीत धर्मांतरासाठी महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या आरोपींच्या पाठीमागे निदा खान ही महिला असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असण्याचीही शक्यता आहे, कारण निदा खान याच कंपनीत काम करायची। या कंपनीमध्ये ती HR हेड असल्याचं कळत आहे। त्यामुळेच निदा खानवर गुन्हा सुद्धा दाखल आहे, पण तेव्हापासून ती फरार आहे। 8 आरोपींपैकी एक असलेली निदा खान हीच या प्रकरणातली मुख्य आरोपी असण्याचीही शक्यता आता वर्तवली जाते आहे। 30 वर्षांची निदा खान कंपनीत HR मॅनेजर पदावर कार्यरत असल्याची माहिती। लैंगिक शोषणाच्या तक्रारींकडे तिने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। या सर्व तक्रारी वरिष्ठांपासून तिने लपवला, त्यावर पडदा टाकला असाही संशय आहे। निदा धर्मांतराच्या कृत्यात सहभागी असल्याचाही पोलिसांना संशय आहे। आरोपींची पीडित तरुणींसोबत तिने सुरुवातीला ओळख करून दिली। धर्मांतरासाठी दुसऱ्या धर्माबद्दल वाईट बोलून ब्रेन वॉशिंगचाही तिने प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। आरोपींना पीडित महिलांच्या शोषण आणि धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिल्याचाही संशय आहे। प्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीनं तिनं मुंबईत स्वतःची बदली करून घेतली। निदा खानला यात आणखी एका तरुणीने मदत केल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे निदा खानच या सगळ्या प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे। सध्या निदा खान फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। धर्मांतर प्रकरणी अटक असलेल्या आरोपींना मदत करणारी निदा खान सध्या फरार आहे। ती याच कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून जॉईन झाली होती आणि जसं प्रकरण उघडकीस आलं त्याआधी तिने फरार होणं पसंत केलं। निदा खान दाट लोकवस्तीच्या भागात कुठेतरी लपल्याचा संशय आहे। त्यामुळे सध्या नाशिक पोलिसांची 2 पथकं तिच्या मागावर आहेत। पीडित महिलांच्या तक्रारी ऐकून घेत त्यावर कारवाई करणं हे तिच्या कामाचा मुख्य भाग होतं। पण तिनेच या गोष्टी घडवून आणल्या असतील आणि धर्मांतर, लैंगिक शोषणाला पाठबळ दिलं असेल तर हे गंभीर आहे। आता पोलीस तिच्या आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी करतायत, कारण कुठलं मोठं फंडिंग धर्मांतरासाठी व्हायचं का या अनुषंगानं देखील तपास सुरू आहे। आता पोलीस तिच्यापर्यंत पोहोचतात का आणि त्यानंतर चौकशीतून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येतात का हे बघावं लागेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।